जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदो तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरूंचं महात्म्य जाणून घेण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आज आपण सद्गुरु महात्म्य हा विषय घेणार आहोत, तेव्हा त्या निरूपणाला साजेसं एक गीत आधी आपण ऐकूया। गायिका आहे आदरणीय सौ गीतालीताई ठुमकर।
जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळेला आपण सत्संगतीचं महात्म्य पाहिलं होतं. मग आता प्रश्न असा या ठिकाणी उपस्थित होतो की सत्संगतीत राहिल्यानंतर पारमार्थिक परिपूर्णता आम्हाला येऊ शकते किंवा नाही. तर त्याचं स्पष्ट असं उत्तर आहे की सत्संगतीमध्ये आमचा देवावरचा विश्वास वाढीला लागतो. अनेक साधना पद्धती ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला संत संगतीतल्या निरूपणाने कळायला सुरुवात होते. परंतु प्रत्यक्षात परिपूर्ण होण्यासाठी श्री गुरूंची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून हे दोन समास आपल्याला आता अभ्यासायचे आहेत. एक आहे गुरुनिश्चय आणि दुसरा आहे गुरुलक्षण. की खरोखरी जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे का? तर याला स्पष्टपणे समर्थ रामदास स्वामींनी या समासात सांगितलेलं आहे की सद्गुरूंची आवश्यकता नक्कीच आहे. कशासाठी आहे? तर गुरुनिश्चय समासामध्ये प्रत्यक्ष श्री गुरूंच्या अनुग्रहाशिवाय आत्मज्ञान होत नाही असे समर्थांनी आपल्याला ठासून सांगितलेले आहे. आता श्री गुरूंच्या अनुग्रहाशिवाय हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधना पद्धती भरपूर कळलेल्या आहेत, परंतु त्यातलं माझ्यासाठी कुठलं नेमकं साधन आहे हे कळण्यासाठी आपल्याला श्री गुरूंची आवश्यकता आहे. आता बाकी सर्व गोष्टीचं अज्ञान आपलं श्रवण करता करता जाऊ शकतं. म्हणजे देव म्हणजे काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, या सगळ्या ज्या अवांतर गोष्टी आहेत त्या तुम्हाला आम्हाला सत्संगतीतल्या निरूपणांनी नक्की लक्षात येऊ शकतात. परंतु तो देव आणि मी एकच आहे हे जे ज्ञान आहे, स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे, ते आपल्या ठिकाणी रुजण्यासाठी, बिंबवण्यासाठी, होण्यासाठी श्री गुरूंची जी आहे ती निश्चित अशी आवश्यकता आपल्याला आहे. आता पहा, दोन पद्धतीचे आपल्याला मनुष्य पाहायला मिळतात. एक आहे की श्री गुरु म्हणून कोणाच्याही पायावर डोके ठेवणारे असे भोळे भाबडे ज्याला आपण म्हणतो, की जे प्रपंचातल्या येणाऱ्या संकटांनी अतिशय गांजलेले असतात, ग्रासलेले असतात, कुठंतरी सुखाचा शोध घेत राहतात किंवा आपला प्रपंच जो आहे तो व्यवस्थित मार्गी लागावा म्हणून किंवा जे काय भगवंतांनी आपल्याला दिले त्यापेक्षा अधिक काहीतरी मिळवल्याशिवाय आपल्याला प्रपंचात सुख समाधान लाभणार नाही. म्हणून या प्रपंचामध्ये आहे त्यापेक्षा जास्ती काहीतरी कमवण्यासाठी म्हणून अनेक जे काय लोक आहेत ते अशा तऱ्हेने गुरूंचा शोध घेतात. पण ते गुरूंचा शोध घेत असले तरी सुद्धा अत्यंत भोळ्या भाबड्या पद्धतीने ते शरण जाणं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवणं आणि मग त्या ठिकाणी ते बुवाबाजीचं प्रस्त ज्याला आपण म्हणतो ते खूप त्या ठिकाणी वाढलेलं असतं. डॉक्टर काका त्या संदर्भामध्ये एक गोष्ट नेहमी सांगतात की एक जो असतो तो मूर्ख लोभी असतो आणि दुसरा जो असतो तो धूर्त लोभी असतो. मूर्ख लोभी म्हणजे ज्याच्याजवळ 100ची एक नोट आहे आणि त्याच 100च्या एका नोटाच्या त्याला 2-4 नोटा करून पाहिजे आहेत असा जो आहे तो मूर्ख लोभी. आणि दुसरा जो आहे तो एकाच्या 2 मला करता येतात असं सांगून त्याच्याकडनं एक जी खरी नोट आहे तीही आपल्या पदरात पाडून घेणारा असतो. आता हे कशामुळे आहे? ह्या धूर्त लोभीची जी काय निर्मिती केलेली आहे ती कोणी केलेली आहे? तर असे जे प्रापंचिक मूर्ख लोभी आहेत त्यांचीच ती निर्मिती असते. त्यामुळे दोष कोणावर आहे? तर तो आपल्याकडेच त्याचा दोष येतो. तर ह्या पद्धतीचे काही अत्यंत भोळे भावडे असतात की ज्यांना या क्षेत्रामध्ये लुबाडलं जातं. तर असेही काही असतात की कोणाच्याही पायावर डोकं ठेवणारे, कोणालाही गुरु म्हणून मान्यता देणारे. दुसरे जे कोणी असतात ते कसे असतात? तर श्री गुरूंच्या योग्यतेचा कोणीच नाही. पूर्वी जे संत होऊन गेलेले आहेत त्या तोडे एकही संत होणे शक्य नाही किंवा श्री गुरु होणे शक्य नाही असं अहंकारी वृत्ती अतिशय स्वतःच्या चित्तामध्ये ज्यांनी दृढ केलेली आहे असे काही असतात की ते गुरु म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देणे शक्य नसते. ही अहंकारी वृत्ती जी आहे तीच त्यांच्या आड येते आणि ते कोणाच्याही पायावर श्री गुरु म्हणून डोकं ठेवायला किंवा शरण जायला तयार नसतात. असे अहंकारी वृत्तीचे काही लोक असतात. तर ह्या दोन्ही गोष्टी बाजूला करायच्या आणि तुम्ही आम्ही कशासाठी श्री गुरूंना शरण जायचं आहे? तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे.
अखंड आनंदाचा जो आपल्याला शोध घ्यायचा आहे तो श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय लाभणार नाही। आपल्या चित्ताची गमावलेली आनंदाची जी स्थिती आहे ती आपल्याला पुनरपी प्राप्त करायची आहे। आपल्याला सकल दुःख निवृत्तीची खूप आस लागलेली आहे। दुःख नकोय आपल्या जीवनामध्ये आणि म्हणून सुखाचा शोध ज्यांच्या कृपेने पूर्ण होऊ शकतो अशा श्री गुरूंना काय करावं लागतं तर शरण जावं लागतं। मग आता इथे समर्थांनी आपल्या समोर मांडणी केलेली आहे की सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले। की आत्मज्ञान नावाची जी गोष्ट आहे, आता आत्मज्ञान म्हणजे काय आहे तर स्वस्वरूपाची खरी ओळख, खरा मी नेमका कसा आहे हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर ते जे आत्मज्ञान आहे ते श्री गुरु कृपेशिवाय होत नाही। परमार्थ पूर्ण सिद्धीला जाण्यासाठी 4 प्रकारच्या कृपांची आवश्यकता आहे असं आपण सातत्याने पाहतो। एक ईश्वर कृपा आहे, दुसरी सद्गुरु कृपा आहे, तिसरी शास्त्र कृपा आहे आणि चौथी जी आहे ती आत्मकृपा आहे। या 4 कृपा संपादन केल्याशिवाय साधकाला जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीला नेता येत नाही। आणि म्हणून श्री गुरु कृपेची आणि श्री गुरूंच्या मार्गदर्शनाची या प्रपंचामध्ये आपल्याला अत्यंत अशी आवश्यकता आहे। समर्थ म्हणतात आपण शरण जात नाही आणि जोपर्यंत त्यांच्याकडनं तत्वमसी महावाक्याचा उपदेश आपल्याला होत नाही तोपर्यंत अज्ञान प्रवाहामध्ये वाहत जाणं जे काही आपलं चाललेलं आहे अनेक जन्मांपासून त्याला स्थगिती मिळणे कधीही शक्य नाही। तर पुनरपी जननम पुनरपी मरणम असं जे काही रहाट गाडगं आहे त्या रहाट गाडग्यात तुम्ही आम्ही सातत्याने अडकले जाऊ। मग ज्ञानविरहित जे जे केले ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूंची पाऊले सुदृढ धरावी। की स्वस्वरूपाचं ज्ञान करून न घेता ब्रह्मविद्या शिकून अविद्येचा निराश जोपर्यंत आपण करून घेत नाही तोपर्यंत जे काही सुख मिळवण्यासाठी आपले साधना चाललेले आहे ते साधना काय होतात तर परत परत आपल्या जन्मालाच कारणीभूत होतात। कारण कुठली तरी एक दृढ अशी इच्छा जी आहे ती मनामध्ये घर करून राहते आणि या दृढ इच्छेचं रूपांतर वासनेमध्ये होतं आणि तीच वासना आपल्याला परत परत जन्म घ्यायला लावते। किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित असं तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात की किती वेळेला जन्माला यायचं। जन्माला येणं म्हणजे सुख दुःखाचा खूप मोठा जो काही प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये गटांगळ्या खाणं आहे। मग जन्माला आलं की हे सगळंच तुमच्या आमच्या मागे लागतं, मग किती वेळेला आपण आपली फजिती करून घ्यायची आहे। तर जन्म मृत्यूला पूर्णपणे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाजूला होण्यासाठी तुम्हाला आम्हाला सद्गुरूंची काय आहे तर आवश्यकता आहे। सद्गुरू प्राप्तीशिवाय किंवा सद्गुरूंकडून साधन घेतल्याशिवाय जी काही आपण नाना साधने करतो, इथं समर्थ म्हणतात नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करती वेळी गुरु कृपे वीण कुडकुडी व्यर्थची होती। की अनेक साधनांचा तुम्ही आम्ही मागोवा घेतो। प्रपंचात ज्या वेळेला सतत दुःखाचा अनुभव येतो किंवा आपला प्रपंच ठाकठीक चालावा म्हणून आपण कितीतरी गोष्टी करतो। कुठं विष्णू सहस्त्रनाम म्हण, कुठं रामरक्षा म्हण, त्यानंतर यज्ञ कर, सत्यनारायण कर, या पद्धतीने तीर्थयात्रा करा, पारायण करा, 16 सोमवाराचं व्रत करा, या पद्धतीने व्रत वैकल्ये अनेक आपण करत राहतो। पण एवढं सगळं करून सुद्धा चित्तामधलं स्वस्वरूपाचं अज्ञान जर आपण घालवतच नसू या उपायांनी ते घालवताच येत नसेल तर आपल्याला पूर्ण सुखरूपता प्राप्त होत नाही। नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करती वेळी। आता एक आहे पहा, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये आपण नवीन आलेले आहोत। एखाद्या घरी आपल्याला जायचं आहे, आता त्या घराचा पूर्ण परफेक्ट असा पत्ता जर आपल्याला माहिती नसेल, एक तर ज्याच्या घरी जायचं त्याचं नावगाव माहिती पाहिजे, त्यानंतर तो कुठल्या एरियात राहतो ते माहिती पाहिजे, त्या एरियामध्ये कुठल्या सोसायटीमध्ये तो राहतो, त्या सोसायटीतला त्याचा ब्लॉक नंबर काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजेत। त्यातली एक जरी गोष्ट आपली चुकलेली असेल तर चुकलिया वर्म फेरा पडे, ह्याचा अनुभव या मोठ्या शहरात हिंडणाऱ्यांना नेहमी येतो की पत्ता जर व्यवस्थित माहिती नसेल तर आपल्याला खूप हिंडत बसावं लागतं। मग आता
देव नावाचं तत्व तर अत्यंत सूक्ष्म आहे, ब्रह्म नावाचं तत्व तर निर्गुण निराकार आहे आणि त्या ब्रह्माचा शोध घेतल्याशिवाय, त्या ब्रह्माशी ऐक्य पावल्याशिवाय जर आमची सुखरूपता आम्हाला परत अनुभवाला येत नसेल तर त्या ब्रह्माचा ज्याला शोध लागलेला आहे त्याचा पत्ता, त्याचा शोध तुम्ही आम्ही घेतला पाहिजे की नाही? समर्थ आपल्याला छान उपदेश करतात दासबोधामध्ये. ते म्हणतात उदर प्रचितीचा महंत, की अनेक संतांची प्रवचन ऐकता ऐकता एखादा प्रचितीचा महंत जो आहे तो आपल्याला लक्षात येऊनच जातो. ज्याच्या चित्ताला ईश्वर प्राप्तीची तळमळ लागलेली आहे त्याच्या ते बरोबर लक्षात येऊन जातं की प्रचितीचा महंत कोण आहे आणि शब्द पांडित्याने प्रवचन करणारे कोण आहेत. हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं त्यावेळेला मग ज्ञात्याचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. पुढची जी काय गोष्ट आहे ती समर्थांनी सांगितलेली आहे की ज्ञात्याचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. या ठिकाणी सुद्धा समर्थ आपल्याला स्पष्टपणे ज्ञात्याचा अनुग्रह घ्या असं सांगत आहे, समाधीचा अनुग्रह घ्या असं सांगत नाही. मग आपल्याला लगेच असं वाटतं अरे समर्थांना तर प्रत्यक्ष रामाने काय केलेलं आहे तर अनुग्रह दिलेला आहे. तुकाराम महाराजांना तर त्यांच्या स्वप्नामध्येच अनुग्रह प्राप्त झालेला आहे. श्रीधर स्वामींना सुद्धा समर्थांनी समाधीतून बाहेर येऊन प्रत्यक्षपणे अनुग्रह दिलेला आहे. आता ठीक आहे, ह्या कथा आपण ऐकलेल्या आहेत, पण समर्थांच्या अंतःकरणाची स्थिती, श्रीधर स्वामीच्या अंतःकरणाची स्थिती, तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असलेली अंतःकरणाची स्थिती, त्यांच्या चित्तात असणारं विवेक वैराग्याचं जे बळ आहे तितकं ते बळ तुमच्या आमच्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आहे का? परमार्थामध्ये स्वतःला तपासणे ही खूप मोठी साधना आहे की खरोखर एवढं वैराग्य माझ्या अंतःकरणात आहे का, एवढी भगवत भेटीची माझ्या चित्ताला तळमळ लागलेली आहे का की जेणेकरून त्या भगवंतानी काय करावं तर प्रत्यक्ष येऊन मला अनुग्रह द्यावा. तर हे आपण स्वतःशी तपासल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या पद्धतीने जे विवेक आणि वैराग्याचं बळ लागतं ते सद्यस्थितीमध्ये माझ्याजवळ नाहीये. मग काय करायचं आहे तर सद्यस्थितीमध्ये जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी काय करायचं आहे तर शरण जायचं आहे आणि आपण आपलं कल्याण करण्याचा मार्ग जो आहे तो खुला करून घ्यायचा आहे. परमार्थामध्ये शरण गेल्यानंतर कल्याणाचा मार्ग खुला होतो. फक्त शरण कोणाला जावं ह्याचा मात्र विवेक जो आहे तो तुमच्या आमच्या ठिकाणी छानपणे रुजलाच पाहिजे. आता सद्गुरू करावे हे आता आपल्याला लक्षात आलं. एक छान आपल्या समोर आहे की पहा, जे म्हणतात की तसे सद्गुरू आता होणे नाही कारण गोवाबाजीचं प्रस्थ खूप वाढलेलं आहे. आता एक प्रश्न आपल्या समोर आहे की सतत हायवेनी जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत तिथं सतत ऍक्सिडेंट होतात हे आपल्या कानावर येतं, बातम्याही आपण टीव्ही मध्ये त्या पाहतो. मग आता सतत ऍक्सिडेंट्स होतात म्हणून आपलं प्रवास करणं थांबलेलं आहे का? अनेक घटस्फोटाच्या केसेस आपल्या कानावर येतात तरी आपल्या मुलांचे लग्न लावणं आपण थांबवलेलं आहे का? मग हे जसं व्यवहारामध्ये ज्याच्या नशिबात असेल त्या पद्धतीने ते घडतं असं समजून आपण ते बाजूला सारतो आणि व्यवहार जो करायला पाहिजे तो करतो. तसंच इकडं का असू नये की ज्यांना जे मगाशी आपण जी गोष्ट पाहिली की मूर्ख लोभी, जे मूर्ख लोभी असतील त्यांच्या ठिकाणी अशी फसवणूक होऊ शकते. पण माझी जर परमेश्वर भेटीची तळमळ अत्यंत खरी आहे हे जर माझ्या लक्षात असेल तर परमेश्वर मला फसवेल का हो? तुकाराम महाराज काय म्हणतात आपल्याला की आपणची देव होय गुरु, की आपणच प्रत्यक्ष गुरु रूपामध्ये येऊन भगवंत त्या भक्ताच्या काय करतो तर परमेश्वर भेटीची जी इच्छा आहे ती परिपूर्ण करतो. मग इतकं स्पष्टपणे हे सगळं आपल्या समोर असतानाही या गुरु संस्थेला धुडकावून का लावावं? बरं, दुसरा एक प्रश्न आहे की मानलेला गुरु हा एक प्रकार आहे की समाधीचा मंत्र अनेक जण घेतात. आता त्या ठिकाणी त्या समाधीस्थ झालेले जे संत आहेत त्यांचं त्या ठिकाणी पूर्णपणे सामर्थ्य असतं हे जरी मान्य असलं तरी परमार्थामध्ये गुरु शिष्य संवादाला अत्यंत असं महत्व आहे. मग आपलं कुठं चुकतं आहे
त्यानंतर आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये होणारे जे दृष्टांत आहेत ते बरोबर आहेत का चूक आहेत, त्या दृष्टांताचा अर्थ काय आहे, माझी साधना आता मी तीच केली पाहिजे का काही त्यामध्ये थोडासा बदल घडवून आणला पाहिजे, मला परिपूर्णता येण्यासाठी जागोजागी जी मार्गदर्शनाची आवश्यकता असते ती या ठिकाणी सदेह श्रीगुरु असल्याशिवाय पूर्णतेला जाऊ शकेल का, तर जाऊ शकणार नाही। आणि म्हणून सदैव श्रीगुरूंचा अनुग्रह हे परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे। आपण पाहतो की स्वतःच्या सगुणाच्या प्रेमापोटी नामदेवांना विठ्ठल मूर्तीमध्ये सदैव तो विठ्ठल प्रत्यक्ष दर्शन देत असे, पण प्रत्यक्ष त्या मूर्तीतून त्याला दर्शनाचा लाभ होत असला, त्याच्या हातचा नैवेद्यही भगवंत ग्रहण करत असले तरी त्यांना कच्च मडकं असंच म्हटलं गेलेलं आहे। संतांच्या सभेमध्ये मुक्ताबाई त्यांना कच्च मडकं म्हणते। आणि कच्च मडकं का, तर भगवंत भेटलेला आहे पण भगवंताचं स्वरूप कळलेलं नाही, भगवंताचं आणि आपलं जे नातं आहे तेही त्या ठिकाणी पूर्ण उमगलेलं नाही। आणि हे जे काम आहे की आपलं व्यापक स्वरूप जे आहे ते दाखवणं आणि त्याच्याशी ऐक्य आहे हे दाखवणं, हे जे भगवंताचं काम आहे ते भगवंतानी श्री गुरूंवर सोपवलेलं आहे। तो काम ते स्वतः भगवंत ते करत नाही, मग त्यांनी कोणाकडे पाठवलेलं आहे नामदेवांना, तर विसोबा खेचरांकडे पाठवलेलं आहे। आणि एका मूर्तीतच भगवंत पाहणारे नामदेव श्री गुरूंकडनं अनुग्रह घेऊन आल्यानंतर मात्र एका कुत्र्यामध्ये सुद्धा पांडुरंगच नांदतो आहे हे पाहायला पूर्णपणे तयार झाले। म्हणजे कच्च मडकं जे आधी होतं ते नंतर गुरूंकडनं आल्यानंतर पक्क झालं आणि पक्क झाल्यानंतर त्यामध्ये ज्ञान जे आहे ते पूर्णपणे स्थिर होऊन राहतं। आता प्रत्यक्ष नामदेवांचं हे उदाहरण आपल्या समोर स्पष्ट आहे। त्यानंतर राम आणि कृष्ण यांनी ज्या वेळेला मानव देहधारी होऊन ते अवतीर्ण झाले त्यावेळेला मार्गाधारे वर्तावे म्हणून त्या दोघांनी सुद्धा रामरायांनी वसिष्ठांचा आणि श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींचा काय घेतलेला आहे, तर अनुग्रह घेतलेला आहे। मग त्या देवांपेक्षा सुद्धा या संतांपेक्षा सुद्धा आपण खूप थोर आहोत का, आपण फार हुशार आहोत का, या पद्धतीचा विचार करावा। आणि कुठं काही या क्षेत्रामध्ये किलमिश आपल्या डोक्यात असेल तर ते जाणत्या पुरुषाकडनं बाजूला करण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्ही आम्ही केला पाहिजे। मग मुद्दा या ठिकाणी समर्थ आपल्याला पटवून सांगतात की श्री गुरूंशिवाय परमार्थामध्ये परिपूर्णता येऊ शकत नाही, कारण बुद्धी सापेक्ष जो अहंकार आहे तो अहंकार पूर्णपणे नाहीसा करण्याचं जे सामर्थ्य आहे, अज्ञान आमच्या चित्तातलं घालवण्याचं जे सामर्थ्य आहे, पाच भ्रांतीतून आम्हाला सोडवण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य श्री गुरूंशिवाय दुसरं कोणाच्याही ठिकाणी नाही। आणि म्हणून श्री गुरूंची परमार्थ क्षेत्रामध्ये अत्यंत आवश्यकता आहे। आता कशा कशाला आपण गुरु म्हणतो, साधा एखादा पत्ता सांगणारा जो आहे त्याचे सुद्धा आपण आभार मानतो। त्यानंतर लहानपणी आपल्या आई वडील हेच आपले गुरु असतात। शालेय शिक्षण आपण घेतो त्यावेळेला शाळेत विषय शिकवणारे सगळे जण आपले गुरु असतात। एखादा नृत्याची कला शिकायची असेल तर त्यासाठी गुरु लागतो, संगीत शिकायचं असेल तर त्यासाठी गुरु लागतो, एखादी कला अवगत करून घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शक लागतो। अगदी पीएचडी जरी आपल्याला मिळवायची असेल तर एखादा मार्गदर्शक आवश्यकच आहे। मग ज्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्या ब्रह्माशी ऐक्य साधायचं आहे त्याला मार्गदर्शकाची आवश्यकता असेल की नाही, त्याचं उत्तर आपल्या समोर आहे की नक्की मार्गदर्शनाची आवश्यकता आहेच आहे या ठिकाणी। आणि म्हणून काय करावं, तर श्री गुरु करावे। आई वडील हे आपल्या व्यवहारातले गुरु आहेत याला चांगलीच मान्यता आहे, हे अमान्य अजिबात आपण करू शकत नाही। पण आई वडील जन्म देतात पण जन्म मृत्यूचा फेरा थांबवणे ते ठिकाणी असू शकत नाही। काही काही जणांचे वडील सुद्धा श्री गुरु रूपामध्ये नंतर काय होतात तर त्यांना अनुभव देतात, तो भाग वेगळा। नचिकेताचं उदाहरण आपल्या समोर आहे की त्याचे वडीलच त्याचे गुरु झालेले आहेत। नचिकेताचं नाही, श्वेतकेतूचं उदाहरण, थोडंसं चुकलं माझं। श्वेतकेतूचं उदाहरण आपल्या समोर आहे
की त्याचे वडीलच त्याचे काय झालेले आहेत, तर श्री गुरु नंतर त्या ठिकाणी झालेले आहेत. मग ज्यांना हे ज्ञान आधी प्राप्त झालेलं आहे, जे स्वतःशी पूर्णपणे जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीपर्यंत ज्यांनी स्वतःची प्रगती केलेली आहे, ते गुरुपदावर आरूढ होऊन नंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य असे होतात. म्हणून व्यवहारामध्ये आपल्याला अनेक गुरु जरी एखादी गोष्ट शिकवण्यासाठी लाभत असले, गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. आता यामध्ये सुद्धा गुरूंचे अनेक प्रकार समर्थांनी इथं आपल्या समोर दिलेले आहेत की मंत्र गुरु आहे, दीक्षा गुरु आहे, तंत्र गुरु आहे, या पद्धतीने अनेक आहेत. पण तरी मोक्ष गुरु जो आहे तो मात्र वेगळाच, असं सातत्याने आपल्या समोर सांगितलं की जो आम्हाला अज्ञानाच्या मगर मिठीतून पूर्णपणे बाजूला करतो त्याला मोक्ष गुरु असं म्हणतात. स्वस्वरूपाशी ऐक्य करून देतो त्याला काय म्हणतात, तर मोक्ष गुरु असं म्हणतात. आणि म्हणून असा मोक्ष गुरु जो आहे तो परमार्थ क्षेत्रामध्ये अत्यंत आवश्यक असाच आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्याचा निष्कर्ष काय निघतो, तर परमार्थामध्ये गुरूंची आवश्यकता. त्याशिवाय बुद्धी सापेक्ष अहंकार जो आमचा आहे तो गळून पडत नाही. आणि अहंकाराचं आणि परमार्थाचं अतिशय वाकडं आहे. जितका अहंकार जास्त तितकं या पारमार्थिक क्षेत्रापासून आम्ही स्वतःला काय होतो तर दूर ठेवतो. आणि म्हणून अहंकार ब्रह्मविद्या शिकण्यासाठी, ब्रह्मरूप होण्याच्या अनेक युक्त्या शिकण्यासाठी, प्रक्रिया जाणून घेण्यासाठी परमार्थ क्षेत्रामध्ये श्री गुरूंची आवश्यकता आहे आणि आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, असं आपल्याला कोण सांगतं, तर तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. मग आता गुरु जर मला करायचं आहे तर या सद्गुरूंचे लक्षण काय आहेत. आता खूप महत्वाचं आहे ना, डॉक्टर काका गमतीने म्हणतात तुम्ही सद्गुरूंचे लक्षण पाहायला जाता, मग तुम्हाला सद्गुरू व्हायचंय का शिष्य व्हायचंय. तर आपल्याला शिष्य व्हायचं असतं, परंतु शिष्य लक्षणं तपासण्याच्या आधी आपण गुरु लक्षणं पाहतो, कारण आपलं काय होऊ नये कुठं, तर फसगत होऊ नये म्हणून. मग आता हे लक्षणं जर आम्हाला पाहायचे असतील तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर सद्ग्रंथ जे आहेत ते आधी आम्ही वाचलेले असले पाहिजे. संत श्री गुरूंनी संतांनी जे श्री गुरूंचं वर्णन करून ठेवलेलं आहे ते वर्णन आपल्या ठिकाणी रुजवून घेऊन आपल्या गुरुचा शोध, आपल्या सद्गुरूंचं लक्षण काय आहे. दुसरा आपल्या समोर प्रश्न आहे की सद्गुरू कसे ओळखावे आणि सद्गुरू कोणाला म्हणावे. तर समर्थ पुढच्या समासामध्ये आपल्या समोर ठेवतात, जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी. सद्गुरूंचं पहिलं लक्षण या ठिकाणी की ज्याला स्वतःच्या ठिकाणी ब्रह्मरूपता आलेली आहे. खूप छान नाथ महाराजांची या सद्गुरूंचे लक्षण सांगणारी एक ओवी आपल्या समोर आहे. आणि शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, यथा उचित निज भावे. आता पहिलीच गोष्ट तर शब्दज्ञाने पारंगतू म्हणजे श्री गुरु जे आहेत ते श्रोत्रिय असले पाहिजेत. म्हणजे परमार्थामध्ये ज्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात, ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे आणि भगवद्गीता या तिन्ही ग्रंथांचं सखोल चिंतन ज्याचं झालेलं आहे. बरं, नुसतंच चिंतन झालेलं आहे का, त्या ठिकाणी त्या तीन ग्रंथांच्या अभ्यासाने जिकडं निर्देश केलेला आहे असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्या तत्वाशी एकरूप झालेले आहेत. पुढचं ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, नुसतं ब्रह्मज्ञानाचं शब्द पांडित्य त्यांच्या जवळ नाही, फक्त शब्दांनी ते गोष्टी मांडत नाही, तर अनुभव सुद्धा त्यांना आहे. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू की अखंड ब्रह्मानुसंधान सुद्धा त्यांच्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक कृतीमधून त्यांच्या आनंदच प्रगट होत आहे. ब्रह्मानंद म्हणजे नेमकं काय आहे हो, तर ब्रह्मानंद म्हणजे अखंड आनंदाची स्थिती ज्याच्या अनुभवाला आलेली आहे. गेल्यानंतर प्रत्येकाला आनंदाचीच प्राप्ती होते असं जे तत्व आहे त्यालाच सद्गुरू असं म्हणतात. सद्गुरू म्हणजे फक्त एका व्यक्तीपुरतं असं ते मर्यादित आहे असं नाही.
कारण चौथा जो आपल्या समोर सद्गुरु स्तवनाचा समास समर्थांनी ठेवलेला आहे पहिल्या दशकामध्ये, त्यामध्ये सद्गुरु आणि परब्रह्म हे दोन्ही एकच आहेत. फक्त एखाद्या व्यक्तीमध्ये ते पूर्णपणे प्रगटलेलं असतं, कारण त्या व्यक्तीचं आचरण जे आहे ते त्याला अनुसरणारं असतं. आणि म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या पद्धतीने ते त्यांच्या शरीरासह ब्रह्मरूप झालेले असतात. पण फक्त ते एका शरीरापुरतं तत्व मर्यादित आहे असं मात्र नाही. तर ब्रह्म आणि श्री गुरु जे आहे ते पूर्ण व्यापक असणारं असं एक तत्व आहे. श्री गुरूंच्या रूपाने ते ब्रह्म तुमच्या आमच्या समोर प्रत्यक्ष अवतीर्ण झालेलं असतं, असं एकदा कायमचं लक्षात घ्यावं. म्हणजे श्री गुरु केल्यानंतर सुद्धा मला ब्रह्मज्ञान कधी होईल हो, ह्या पद्धतीची जी तळमळ चित्ताला लागलेली आहे ती कुठेतरी तुम्हाला आम्हाला शमवता येईल. मग जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी, जो अज्ञानाचा अंधकार ज्याच्या आवरणाखाली आमचं स्वस्वरूप जे आहे ते झाकलं गेलेलं आहे, अशा अज्ञानाच्या अंधाराचं निरसन करण्याचं सामर्थ्य ज्याच्या शब्दांमध्ये आहे, ज्याच्या स्पर्शामध्ये आहे, ज्याच्या कृतीमध्ये आहे त्याला सद्गुरु असं म्हणतात. आणि जीवात्मया परमात्म्याशी ऐक्य करी, की जीवो ब्रह्मैव नापराहा हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताप्रमाणे शरण आलेल्या जीवाशी परमात्म्याशी ऐक्य करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना सद्गुरु असं म्हणतात. बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु. सद्गुरूंचं दुसरं लक्षण या ठिकाणी आपल्या समोर ठेवतात की देव आणि भक्त हे दोन जण विभक्त झालेले आहेत. वास्तविक पाहता भक्ताची व्याख्या समर्थांनी काय केलेली आहे, विभक्त नव्हे तो भक्त. पण सद्यस्थितीमध्ये तुम्ही आम्ही मात्र काय आहे की देव नावाचं तत्व वेगळं आहे आणि भक्त म्हणून मी कोणीतरी वेगळं आहे, हे असं परमार्थ क्षेत्रातलं अत्यंत सूक्ष्म असणारं जे द्वैत आहे, जीव शिवपणे द्वैत, की मी जीव म्हणून कोणीतरी आहे, शिव म्हणून माझ्या पलीकडचं काहीतरी आहे, असं जे एक सूक्ष्म द्वैत आहे त्या द्वैताचं सुद्धा निरसन करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी असतं त्याला सद्गुरु असं म्हणतात. तया देव भक्ता एकांत, की त्या दोघांना काय एक करून टाकतो, त्याच्या ठिकाणी द्वैताचं भानही शिल्लक राहू देत नाही, असं जे निरूपण आहे ते करण्याची ज्याच्याजवळ पूर्णपणे शक्ती आहे, प्रबोधन शक्ती आहे, त्याला सद्गुरु असं म्हणतात. त्यानंतर प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे ज्याने मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. या मायेमध्ये अडकून पडलेले, जी मुळातच नाही पण मुळात नसून सुद्धा जिने सगळ्यांना अडकवून ठेवलेलं आहे, असं जी काही त्याची शक्ती आहे त्यालाच माया असं म्हणतात. आणि या माया जाळामध्ये जे अडकून पडलेले आहे तिच्यात अडकल्यामुळे संसार जणू काही आपल्याच ठिकाणी चाललेला आहे असं ज्याला गैरसमज निर्माण झालेला आहे. आता संसार जो आहे तो स्थूल देह ठिकाणी पूर्णपणे चाललेला असतो. आत्मरूप मी जो आहे तो या संसार दुःखापासून कायम अलिप्त आहे, कारण तो आनंद रूपच आहे. आणि असा आनंद रूप आत्मा मी असून सुद्धा सुख दुःखामध्ये या मायेमुळे मायेच्या प्रवाहामध्ये गटांगळा खात राहतो. त्याला त्या मायेच्या प्रभावातून बाजूला करण्याचं सामर्थ्य, मायेमधून त्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे त्याला सद्गुरु असं म्हणतात. मग सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य ज्याच्या शब्दांमध्ये आहे, ज्याच्या कृपा कटाक्षांमध्ये आहे, ज्याच्या स्पर्शामध्ये आहे त्याला सद्गुरु असं म्हणतात. ऐसे जेणे मुक्त केले, संतांचं सुद्धा वर्णन आपल्या समोर आहे. मोक्ष श्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, तसं श्री गुरु सुद्धा मोक्ष श्रियेने अलंकृत असतात. आणि जे कोणी त्यांना शरण येतात त्यांना ते तसंच करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी जरूर असतं आणि त्यांना सद्गुरु म्हणावं. दुसरं एक छान सद्गुरूंचं लक्षण या ठिकाणी समर्थांनी केलेलं आहे. फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. वास्तविक पाहता प्रत्येक जीव सनाथच आहे, कारण तो ब्रह्मरूप आहे. पण आपल्या ब्रह्मरूपतेपासून
मायेच्या पगड्यामुळे जो स्वतःला दूर करतो आणि स्वतःला अनाथ समजतो, असे जे अनाथ स्वतःला समजणारे जीव आहेत त्यांना सुद्धा जो सनाथ करतो त्यांना श्री गुरु असं म्हणतात। असं श्री गुरूंची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर आहे। आणि फोडून शब्दांचे अंतर, आता पहा दासबोधामध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्या समोर एक फलश्रुतीची ओवी ठेवलेली आहे, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती। आता या ठिकाणी नासे अज्ञान दुःख भ्रांती, आता भ्रांती हा शब्द आपण वाचलेला आहे। आता या भ्रांतीचे प्रकार किती आहेत? ही भ्रांती जी आहे ती माझ्या ठिकाणी मला दिसते आहे का? ही जर भ्रांती माझ्या ठिकाणी आहे असं मला जाणवत असेल तर त्या भ्रांतीतून मला बाजूला होण्याचा उपाय काय आहे? या सगळ्या गोष्टी, भ्रांती एक शब्द डोळ्यासमोर आला की 5 भ्रांतीचं निरूपण करून तू ह्यामध्ये कुठं अडकलेला आहेस का त्याचा शोध घे आणि त्याच्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न कर, असं जो आम्हाला समजावून सांगतो। फोडूनी शब्दाचे अंतर, मग आता यासाठी काय असावं लागतं? श्रोत्रिय असावं लागतं। परत आपल्या समोर आहे की श्री गुरु कसा असावा लागतो? श्रोत्रिय असावा लागतो। शिष्यांनी जे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहतात, साधनेच्या माध्यमातून म्हणा, ग्रंथाचा अभ्यास करत असताना म्हणा, ज्या अनेक शंका त्यांना येतात त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचं सामर्थ्य शब्दाद्वारे या श्री गुरूंना करावं लागतं। आणि म्हणून फोडूनी शब्दांचे अंतर। आता शब्दांचा एक काय असतो? एक वाच्यार्थ असतो, एक लक्षार्थ असतो। मग ते वाच्यार्थ लक्षार्थ सगळे त्यांना समजून सांगण्यासाठी काय करावं लागतं? तर प्रयत्न करावे लागतात। मग ज्यांना ते आधी आतमध्ये समजलेलं आहे तेच इतरांना मार्गदर्शन करू शकणार आहेत। अन्यथा आपल्याला न समजता जेव्हा मार्गदर्शन कोणी करायला जाईल त्यावेळेला समोर येणाऱ्याला सुद्धा फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून पहिलं काय आहे तर सद्गुरू जे आहेत ते श्रोत्रिय असावे लागतात, ब्रह्मनिष्ठ असावे लागतात आणि तिसरं त्यांच्या ठिकाणचं लक्षण आहे ते दयाळू असावे लागतात। मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू। हे कोणाचं वर्णन आहे? तर सद्गुरूंचं वर्णन आहे। सद्गुरू नेमकं काय करतात तर ज्ञानांजन घालतात। आणि काय आहे आपल्या समोर व्यवहारात की अंजन डोळ्यात घातलं की गुप्तधन सुद्धा दिसू शकतं। या पद्धतीचं त्या अंजनाचं एक महत्व आपल्या समोर सांगितलेलं आहे। मग ज्ञानांजन घातल्यानंतर स्वस्वरूपाचा ठेवा अंतःकरणात असलेलाच आपल्याला दिसावा लागतो, दिसायला सुरुवात होते। मोटके गुरुमुखे उदयजित असे, हृदयी स्वयंभची बसे, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला सांगून ठेवलेलं आहे। मग आता ते जे गुप्तधन आहे स्वस्वरूपाचं असणारा परमात्मा हेच माझं स्वरूप असून सुद्धा सुख दुःख, मी सुखी आहे मी दुःखी आहे असं सतत माझ्याविषयी माझं बरळणं सुरू आहे। या बरळण्यातून आम्हाला बाजूला करून मी आनंद घन आहे, मीच परमात्मा आहे, ह्या पद्धतीची शिकवण आम्हाला देत देत अहम वृक्षस्य रेरिवा ह्या पद्धतीच्या अनुभवापर्यंत जो आम्हाला घेऊन जायला मदत करतो त्याला सद्गुरू असं म्हणतात। या पद्धतीने सद्गुरूची खूप सुंदर अशी व्याख्या आणि मांडणी समर्थांनी आपल्या समोर करून ठेवलेली आहे। आता पहा, ईश्वर आणि सद्गुरू यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे? खूप छान पद्धतीने एक मांडणी आपल्या समोर की आपल्याला सगळ्यांना रोज गाढ झोपेचा अनुभव आहे। या गाढ झोपेमध्ये आपल्याला नेमकं काय होतं तर अज्ञानाने का होईना पण काही काळ या सृष्टीच्या घडामोडीपासून आपलं अंतःकरण जे आहे ते लयाला नेऊन भगवंत आपल्याला त्या सुखाची ओळख करून देत असतो। आता अज्ञानाने या सुखाची आपल्याला त्या ठिकाणी ओळख होते, पण गाढ झोपेचं सुखाचा अनुभव देण्याचं सामर्थ्य जसं ईश्वराजवळ आहे तसं आम्हाला जागृतीत तसाच सुखाचा अनुभव देण्याचं जे सामर्थ्य आहे ते या श्री गुरूंजवळ असतं। मग आता गाढ झोपेत रोज सुखाचा अनुभव देतो आणि आम्हाला काही काळ का होईना सत्संपन्न करतो त्याला ईश्वर असं म्हणतात। आणि ते सुख जागृतीत सगळ्या घडामोडी चाललेल्या असताना सुद्धा ज्याच्या विचारांच्या मुळे आम्ही या जागृतीतही बाधितानुवृत्तीने जगत जगत तोच आनंद घेऊ शकतो त्यांना काय म्हणतात तर श्री गुरु असं म्हणतात।
मग गाढ झोपेत जो आम्हाला सत्संपन्न करतो त्याला ईश्वर असं म्हणावं, आणि जागृतीत आम्हाला सत्संपन्न होण्याची प्रक्रिया शिकवतो त्यांना सद्गुरू असं म्हणावं. अशी एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते की सद्गुरू म्हणजे नेमकं काय. तर जगात जसं घडायचं, माझ्या प्रारब्धाने जसं जीवनात घडायचं आहे तसेच सगळे एपिसोड होत राहणार आहेत. परंतु हे सगळं घडत असताना माझी आत्मस्थिती यत्किंचितही ढळू न देण्याचं जे कार्य असतं ते श्री गुरु कृपेमध्येच असतं. आणि ही श्री गुरु कृपा मला जर प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर श्री गुरूंना मी काय झालं पाहिजे, तर शरण गेलं पाहिजे. आणि शरण जायचं म्हणजे काय करायचं आहे, एक आहे त्यांचा अनुग्रह घ्यायचा, दुसरं आहे तया ते जाणावे, धरावे, सेवावे. आता काकांची ओवी आहे आपल्या समोर की अशा श्री गुरूंना जाणावं, जाणल्यानंतर त्यांचे चरण धरावे, चरण धरल्यानंतर वेळ प्रसंगी त्यांची सेवा करावी, आणि सेवा करून त्यांनी दिलेला जो साधनेचा मेवा आहे तो मेवा नित्य नूतन पद्धतीने खाण्याचा सराव ठेवावा. आता मेवा खाल्ला की काय होतं, जसं औषधं घेतले, चांगले पदार्थ खाल्ले की शरीर पुष्ट होतं, तसं या ठिकाणी आमचं अंतःकरण जे आहे ते संतुष्ट होत जातं. श्री गुरूंनी दिलेली जी साधना आहे ती आम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न केला की अंतःकरणाची संतुष्टी जी आहे ती आपोआप वाढत जाते. आणि जितकं अकारण आनंद आमच्या चित्ताला होत चाललेला आमच्या लक्षात येईल तितकं आपण आपल्या स्वरूपापर्यंत जवळ चाललेले आहोत. आता खरं जवळ आणि दूर ही बोलण्याची भाषा आहे, तर ते किती जवळ आहे तर तेच तू आहे, आणि ते किती दूर आहे तर जोपर्यंत तू मायाजाळात अडकलेला आहे, जोपर्यंत तू वासनेत अडकलेला आहे तोपर्यंत ते तुझ्यापासून दूरच दूर आहे. सद्गुरूंचं अजून एक लक्षण आपल्या समोर ठेवलेलं आहे की वासनेच्या महापुरामध्ये अडकलेल्या जीवाला जो निर्वासन करण्याचा प्रयत्न करतो त्याला सद्गुरू असं म्हणतात. आता चमत्कार दाखवणारे भरपूर गुरु असतात आपल्याला माहिती आहे, आणि चमत्कार जिथं दिसतात तिथं नमस्कारही जास्ती होतात हेही आपल्याला माहिती आहे. कारण मानवी स्वभावाचं काय आहे तर तिकडं धावणंच आहे. पण सगळ्यात मोठा चमत्कार कुठला असेल तर अखंड संकल्प करणाऱ्या माझ्या मनाला संकल्प रहित करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला सद्गुरू असं म्हणतात. संकल्प विकल्पातून आम्हाला दूर करून उन्मनी स्थितीचा अनुभव देण्याचं सामर्थ्य असं या श्री गुरूंच्या ठिकाणी असतं. आणि असे श्री गुरु ओळखावेत. एकदा ओळखल्यानंतर त्यांना पूर्णपणे काय करावं तर शरण जावं. आणि शरण जावं म्हणजे त्यांनी दिलेल्या साधन मार्गावरून आयुष्यभर चालण्याचा आम्ही प्रयत्न करत राहावा. धरसोड वृत्ती कामाची नाही. नाहीतर 2-4 वर्ष झाले हे श्री गुरु म्हणून एखाद्याला मान्यता दिली, अरे यांच्यामध्ये काही अर्थ नाही, त्यांनी दिलेल्या साधनाने मला काही जमत नाही, परत दुसरे श्री गुरु केले. ह्या पद्धतीने जर आमचं चाललेलं असेल तर कुठंतरी काहीतरी आमच्याच मध्ये काय आहे तर ह्या परमार्थिक दृष्टीने कुठंतरी निष्ठा कमी आहे, विश्वास कमी आहे, श्रद्धा कमी आहे. आणि श्रद्धा, निष्ठा, भाव, प्रेम आणि अभ्यास ह्या गोष्टी नसतील तर परमार्थ आमचा सिद्धच होऊ शकत नाही. मग आता इथली जी श्री गुरु निष्ठा आहे ती आमची कशी असली पाहिजे, पक्षनिष्ठा वाल्यांसारखी अजिबात नको. जिकडं सत्ता तिकडं आमची निष्ठा लगेच काय होऊन जाते तर निघून जाते. ह्या पद्धतीची ती निष्ठा नको. तर तिथं दृढ असणारी निष्ठा, निश्चयात्मक रीतीने ह्याच ठिकाणी मला माझ्या पूर्ण कल्याणाचे काय होणार आहे तर मार्गदर्शन मिळणार आहे हे माझ्या पूर्ण लक्षात पाहिजे. समर्थ आपल्याला सांगतात, कोसळोनी पडो हे आकाश आणिकांची वासन पाहू. इतकी अनन्यता त्या ठिकाणी असली पाहिजे जितकी मारुती रायाची श्री रामचरणाच्या ठिकाणी होती तेवढी अनन्यता माझ्या श्री गुरूंच्या ठिकाणी माझी असली पाहिजे. आणि त्याच्यातच आमचं परमार्थाचं जे कल्याण आहे ते होण्याची काय आहे तर शक्यता आहे. आता सद्गुरु कृपा म्हणजे नेमकं काय आहे तर सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. मोठी सद्गुरु कृपा कुठली आहे तर स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याची ओढ माझ्या चित्ताला लागणे. आता ही ओढ मला केव्हा लागू शकते तर अत्यंत शुद्ध
विमल असं तत्व कुठलं आहे? तर ब्रह्म जे आहे ते शुद्ध आहे, ब्रह्म जे आहे ते निर्मळ आहे, विमल आहे आणि असं जे ब्रह्म आहे तेच माझं स्वरूप आहे असं जर श्री गुरूंनी सांगितलेलं आहे, श्रुती मौली सुद्धा जर वारंवार तेच सांगत आहे, तर ते मी कधी होईल ह्या पद्धतीची तळमळ ज्या वेळेला माझ्या चित्ताला लागलेली असेल त्यावेळेला समजायला हरकत नाही की आता मला काय झालेलं आहे, तर माझ्यावर सद्गुरु कृपा झालेली आहे. नाही तर सद्गुरु कृपा आमची व्यवहारातली काय आहे? छोट्या छोट्या गोष्टी, ऍक्सिडेंट मधून वाचलो, सद्गुरूंची कृपा झाली. मुलीचं लग्न ठरलं, सद्गुरूंची कृपा झाली. आमच्या घरात कोणालाही कोरोना झालेला नाही, सद्गुरूंची माझ्यावर कृपा झाली. आता ते प्रत्येक गोष्टीत श्री गुरूंची कृपा पाहावी हे अगदी बरोबर आहे, पण सगळ्यात मोठी श्री गुरूंची कृपा कुठली आहे? तर मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा, की माईक गोष्टीपासून, माईक जगापासून माझं अंतःकरण पूर्णपणे बाजूला करणे ही सद्गुरूंची कृपा आहे. मग आता ते समजून सांगणार आहे की माईक गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत, अनित्य गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत, अनित्याचा पसारा ते आम्हाला दाखवून देणार आहेत. अनित्यामध्ये चित्त गुंतल्याने आमचं किती नुकसान होतं हेही ते तुम्हाला आम्हाला समजून सांगणार आहेत. पण हे समजून सांगितल्यानंतरची जबाबदारी अनित्य गोष्टीपासून मला दूर करणे, अनासक्त या जगात राहणे, हे सगळं कोणाला करायचं आहे? मलाच करायचं आहे. आपण सातत्याने एक उदाहरण पाहतो की चित्ताला मोह झालेला होता अर्जुनाच्या चित्ताला मोह झालेला होता. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु म्हणून त्याच्या समोर उपस्थित होते, पण श्रीकृष्ण त्याला असं म्हटलेले नाहीत की मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि तू पूर्णपणे मोहातून बाजूला होशील. श्रीकृष्ण त्या ठिकाणी काय बोलतात? मी तुला पूर्णपणे कुयोग दूर करण्यासाठी सुयोग जेवढे आहेत तेवढे समजावून सांगतो. ते समजून सांगितल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? माझ्या बुद्धीतले कुयोग काढून सुयोग जे आहेत त्याच्याशी योग जुळवून आणणे हे जबाबदारी जी आहे, हे साधन जे आहे ते मात्र माझं मलाच करावं लागणार आहे. आणि असं आत्मबळ जे आमच्या ठिकाणी निर्माण करून देतात त्यांना सद्गुरु कृपा प्राप्त झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्गुरु कृपा तेची केली जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी. की द्वैताचा पसारा किती तापदायक आहे, या द्वैत बुद्धीमुळे माझं किती नुकसान झालेलं आहे, या द्वैतामुळे मी किती गुंतून पडलेली आहे, हे जे माझ्या लक्षात आणून देण्याचं काम जे आहे ते ज्या वेळेला श्री गुरु करतात तेव्हा ती त्यांची माझ्यावर झालेली कृपा आहे. असा जर आपण विचार केला तर प्रत्येक प्रवचन ही श्री गुरूंनी माझ्यावर केलेली कृपा आहे. कारण प्रत्येक प्रवचनाच्या माध्यमातून ते मला काय उपदेश करतात? अनित्य काय आहे, नित्य काय आहे हे समजून सांगतात. अनित्यात तू ओढला गेल्यामुळे, अनित्यात तू फसून राहिल्यामुळे तुझं किती नुकसान होतं हे ते मला समजून सांगतात. पण एवढे सगळे प्रवचन आम्ही त्यांचे ऐकतो, परंतु जुने संस्कार जे बुद्धीचे आहेत ते मात्र आम्ही घालवण्यात असमर्थ होतो. आणि म्हणून कितीही प्रवचनं ऐकली पण ती जर मी मनाला लावून घेतलेली नसतील आणि माझ्या बुद्धीतले कुयोग काढलेले नसतील तर घटना घडली की परत तेवढं दुःख व्हायला परत सुरुवात. असं जर चाललेलं असेल तर कुठंतरी काहीतरी काय झालेलं आहे तर आमची अनन्य शरणता जी आहे ती कमी पडलेली आहे. मग सद्गुरु कृपा हेच किल्ली आहे म्हणतात. खूप छान उदाहरण देतात परमपूज्य मंदाताई सद्गुरु कृपेच्या किल्लीचं. त्या म्हणतात की लॉकर मध्ये आपले दागिने असतात, सणावाराला ते आपण काढण्यासाठी म्हणून जातो. एक त्या लॉकरची किल्ली आपल्या जवळ असते आणि दुसरी जी किल्ली आहे तो तिथला जो ऑफिसर आहे त्याच्या जवळ असते. फक्त आपल्या एकट्याच्या किल्लीने ते उघडतं का हो? नाही उघडत. मग त्या ठिकाणी त्या जो कोणी ऑफिसर आहे तोही किल्ली घेऊन आपल्या मागे येतो. तो त्याच्या किल्लीने त्या ठिकाणी ते लॉकरला फिरवतो आणि मग ते लॉकर आपल्यासाठी उघडवतं. आता दागिने कोणाचे आहेत? आपलेच आहेत, पण कोणाच्या किल्लीने उघडले ते? तिथल्या ऑफिसरच्या. तसं आतमध्ये असणारं आपलं जे स्वरूप आहे आनंद घन
त्याची किल्ली एक आपल्या जवळ आहे म्हणजे श्री गुरूंनी दिलेली साधना करत राहणे, आणि दुसरी किल्ली त्यांच्या जवळ आहे म्हणजे हा जर आता मनापासून साधना करतो आहे तर भगवंता याला याचं स्वरूप दाखवून दे बाबा, अशी प्रार्थना आपल्यासाठी ते श्री गुरु त्याला करतात. वास्तविक पाहता श्री गुरु भगवंत वेगळे नाहीतच, पण श्री गुरूंच्या मनात आपल्याविषयी कल्याणाचा संकल्प ज्या वेळेला निर्माण होतो, एकदा अनुग्रह प्रसंगी निर्माण झालेलाच असतो, आणि दुसरा जो परत आहे तो आपली साधना व्यवस्थित चालताना जर त्यांना दिसत असेल तर परत एकदा त्यांची त्या ठिकाणी काय होते, तर तशी प्रार्थना होते ईश्वराकडे, आणि आपल्यासाठी ते बुद्धीमध्ये काय होऊन जातो, तो प्रकाश पडतो. म्हणजे मला नेमकं काय केलं पाहिजे हे त्या ठिकाणी मला कळायला सुरुवात होते. द्वैत कपाटे उघडली एकसरी, सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडधरा. की एखाद्या दलदलीत आंधळा फसून जातो, जर काठीचा आधार नसेल किंवा कोणाचं त्यांनी बोट धरलेलं नसेल, तर असा रस्त्याने चाललेला एखादा आंधळा एखाद्या दलदलीत तरी फसतो किंवा एखाद्या खड्ड्यात तरी पडतो. त्याप्रमाणे श्री गुरूंचं बोट न धरता जे कोणी साधना करायला निघतात ते असे कुठंतरी अडकून पडल्याशिवाय राहत नाही, आणि म्हणून परमार्थामध्ये श्री गुरु करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. की अंजन घातल्यानंतर जसं गुप्त ठेवा दिसायला लागतो, त्याप्रमाणे श्री गुरूंनी दिलेली साधना मनापासून केल्यावर म्हणजे ज्ञानांजन त्यांनी डोळ्यात घातल्यानंतर काय होतं, तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं जाण यायला लागते. म्हणजे ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो आपल्यापर्यंत आतल्या आत काय होतो, तर त्या ठिकाणी पूर्णपणे कळायला लागतो. सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. आत्मज्ञान होत नाही नरदेहात आल्यानंतर, त्यावेळेला समर्थ त्याला आत्महत्यारा म्हणतात. की बाकी सर्व योनीपेक्षा नरदेह हा श्रेष्ठ आहे. त्या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याला भगवंतानी बुद्धी अधिक दिलेली आहे. मग त्या बुद्धीचं सामर्थ्य कशामध्ये आहे, तर ज्याने मला निर्माण केलेलं आहे त्याला शोधून काढणे, आणि तो आणि मी एकच आहे या पद्धतीने अद्वैताचं ज्ञान करून घेण्यामध्ये या बुद्धीची सार्थकता आहे. त्या नरदेहाचं सार्थक त्यामध्येच आहे. आणि असा त्या बुद्धीचा उपयोग न करता ज्या वेळेला आम्ही जन्माला येतो आणि मृत्यू पंथाने जातो, त्यावेळेला ते सगळं निर्फळ झालेलं असतं. म्हणजे नरदेह मिळून सुद्धा आम्ही तो देह कसा घालवलेला आहे, तर निर्फळ पद्धतीने घालवलेला आहे. मग सफलता कशात आहे, साधनेची सफलता निर्गुण ब्रह्म अंतरिबिंबण्यात आहे, असं समर्थ आपल्याला दासबोधामध्ये सांगतात. सद्गुरु विण दुःख सकळ. अहो आम्ही एवढं देवाचं करतो, अहो आम्ही एवढ्या यात्रा केल्या, एवढे पारायण केले, पण अजून चित्तातलं दुःख जात नाही. आता दुःखाचं कारणच जर द्वैत बुद्धी आहे, आणि ती द्वैत बुद्धीच जर मी घालवली नाही तर माझं दुःख कसं नाहीसं होणार आहे. मग आमच्या चित्तातली द्वैत बुद्धी घालवून अद्वैताचं त्या ठिकाणी पूर्णपणे ज्ञान रुजवण्याचं जे काम आहे ते श्री गुरु करत असतात. म्हणून सुरुवातीला श्री गुरूंचं लक्षण ब्रह्मज्ञानोपदेशी, की जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो त्याला सद्गुरु असं म्हणावं. सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. की मी सुखी कधी होईल, अखंड सुख मला कधी मिळेल, माझ्या जीवनाला पूर्णता कधी येईल. अपूर्णतेचं दुःख सगळ्या जीवांना आहे, प्रत्येक जीवाला अपूर्णतेचं दुःख आहे. मग अपूर्णतेचं दुःख या जगातल्या वस्तू घरात आणून पूर्ण होणार आहे का? मीच पूर्ण आहे असं समजल्याशिवाय अपूर्णतेचं दुःख नाहीसं होत नाही. म्हणजे अंतःकरणाची तळमळ आमची थांबत नाही. मग मी पूर्ण ब्रह्म आहे अशी समज घालून देण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला सद्गुरु असं म्हणतात. आणि ते सद्गुरूंची माझ्यावर काय आहे, तर मोठी कृपा आहे. सद्गुरु कृपेचे निबळे, अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. संत संगतीमध्ये परोक्ष ज्ञान होतं, आणि श्री गुरु केल्यानंतर अपरोक्ष ज्ञानाची व्यवस्था होते. आणि म्हणून श्री गुरूंचं परमार्थ क्षेत्रामध्ये अत्यंत असं महत्व आहे की माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. म्हणजे ज्यांना
सद्गुरु कृपा झालेली आहे त्यांच्यासाठी संसार पूर्ण बाधित होऊन जातो. देहात असतानाच, जगात असतानाच देह आणि जगत मिथ्या असून आतलं जे आत्मचैतन्य आहे तेच फक्त सत्य आहे आणि ते मी आहे असं त्याच्या अनुभवात असतं. त्याला सद्गुरूंची पूर्ण कृपा असं म्हणतात. आणि असं अपरोक्ष ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य जे आहे ते श्री गुरु कृपेमध्ये आहे. सद्गुरु कृपे विण काही भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. की सद्गुरु कृपेशिवाय या भवसागरातून तरुण जाणं फार कठीण आहे. म्हणून एकट्याने त्या प्रवाहामध्ये गटांगळा खाण्यापेक्षा सगुणाला सोबत घेऊन म्हणजे सद्गुरूला सोबत घेऊन जर आम्ही हा प्रवास केला तर तो अत्यंत सुखदायी असा होतो. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली ठाव पुसे अज्ञानाचा. आता पहा इथं सद्गुरु कृपा कशी सांगितलेली आहे समर्थांनी. झाला संसार वाव, आणि आम्हाला सद्गुरु कृपा कशात वाटते? संसारात सगळं मनासारखं चाललं की माझ्यावर सद्गुरु कृपा आहे, आणि इथं संसारच अनित्य आहे असं सांगून त्या संसारामधले पूर्ण वासनाच आमच्या काढून टाकण्याचं सामर्थ्य या सद्गुरु कृपेमध्ये आहे. सद्गुरु कृपा म्हणजे नेमकं काय आहे तर संसाराची आसक्ती माझ्या चित्तातली कमी कमी होत जाणं, ह्याच्या इतकी मोठी सद्गुरूंची कृपा दुसरी नाही. आणि स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर अज्ञान नावाची गोष्टच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि म्हणून सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही, जयास न म्हणे तेही अवलोकाई गुरुगीता. समर्थ म्हणतात आमचं संतांचं सांगणं तुम्हाला जर पटत नसेल तर प्रत्यक्ष भगवान शंकरांनी जी पार्वतीला गुरुगीता सांगितलेली आहे त्या गुरुगीतेचा तुम्ही एकदा अभ्यास करून पहा. म्हणजे सद्गुरूंचं महात्म्य काय आहे, सद्गुरूंची कृपा नेमकी कशात आहे आणि सद्गुरूंच्या सेवेचं फळ काय आहे ते जे काही आहे ते तुमच्या आमच्या लक्षात येईल. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचित आता. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. किती छातीटोकपणे सांगतात हो तुकाराम महाराज. कुठल्या कॉलेजमध्ये गेले होते, कुठं पीएचडी केली, कुठला मार्गदर्शक केला, पण सद्गुरु कृपा एवढी की ते म्हणतात वेदांताचा सगळा अर्थ आम्हाला माहिती झालेला आहे. कशामुळे हा प्रकाश त्यांच्या बुद्धीमध्ये पडलेला आहे तर श्री गुरूंनी दिलेली जी साधना आहे ती अनन्य शरणतेनी मनापासून सातत्याने आयुष्यभर, प्रपंच आयुष्यभर करायचा असतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तो सोडायचाच नसतो आमच्या चित्तातून. पण साधना मात्र आता किती वर्ष करायची हो? 2-4 वर्ष झाले. आता का नाही केली तरी चालतं. परमार्थ करताना तिथं अल्पसंतुष्टता चित्तात असते आणि संसार करताना मात्र तो शेवटपर्यंत करायचा असतो असं आम्ही लक्षात ठेवतो. वास्तविक पाहता शेवटच्या श्वासापर्यंत श्री गुरूंनी दिलेलं साधन मी सोडता कामाचं नये. आणि श्री गुरु वचन तेच माझ्यासाठी वेदांत आहे, तोच माझ्यासाठी सिद्धांत आहे आणि त्यांच्या वचनामध्ये राहण्यामध्येच माझं पूर्ण कल्याण साठवलेलं आहे. हे सातत्याने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्यांनी श्री गुरु केलेले आहेत त्यांनी त्यांच्याशी अनन्य राहून त्यांनी दिलेली साधना हाच माझ्या कल्याणाचा मार्ग आहे लक्षात ठेवावं. मग बाकी त्यांनी काही नाही केलं तरी चालतं, कारण श्री गुरूंनी दिलेलं नाम, श्री गुरूंनी सांगितलेली ध्यान प्रक्रिया आणि श्री गुरूंनी सांगितलेला तत्वज्ञानाचा अभ्यास या त्रिधारी शस्त्रांनी संसार रूपी शत्रू जो आहे तो जिंकण्याचं बळ जे आहे ते श्री गुरूंनी मला दिलेलं असतं. आणि म्हणून ती साधना जी आहे ती आम्ही सातत्याने सांभाळली पाहिजे. 3 गोष्टी 2 समास मिळून आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की जीवनात सद्गुरूंची आवश्यकता आहे का. त्याचं उत्तर हे सगळ्या ओव्या तपासून पाहताना लक्षात आलेलं आहे की नक्की आवश्यकता आहे आणि तो करावा. मग तो कसा असावा तेही आपण पाहिलं आणि त्यांची कृपा म्हणजे नेमकं काय आहे तेही आपण पाहिलं. तर श्री गुरूंची अशी कृपा तुमच्या माझ्यावर नक्की व्हावी अशी पांडुरंगाला प्रार्थना करूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.